फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तर दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलेत. त्यांना देखील देऊयात दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. क्वार्टर फायनलची ही मॅच आणि जिथे मात्र आपण पाहू शकाल मॅच मध्ये 3 षटकांची मॅच, रोमांचक मॅच पाहायला मिळेल. आता मात्र ही स्पर्धा तुमच्या भेटीस आली आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय मात्र चषक मुलेकण यांच्या वतीने आयोजित केलेली ही भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धा, भव्य दिव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय आणि जिथे मात्र पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन. पहिल्या चेंडूवरती हा आलाय दणदणीत चौकार, डीजे ठोक. पहिल्या चेंडूवरती स्वॅक्सचे स्वागत केलाय, चौकार आलाय. चौकारानं केदार भोयरनं टीमचा अकाउंट ओपन केलाय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, तदनंतर चेंडू वाढवला गेला, फेकला गेला. 1 धाव आली आहे. एका धावेनं 5 धावा या धावफटलावरती पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवरती, गोलंदाज विपुल सज्ज होईल. 5 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल, यावेळच्या बॉलवरती मोठा फटका आलाय. चेंडू इथे मात्र जरूर ट्रॅव्हल झालाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि त्या चेंडूवरती आल्यात 2 धावा. 2 धावेने धावपटलावरती नजर टाकूयात. 7 धावा ऑन अ स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 बॉल आतापर्यंत येणं बाकी असतील. यावेळीच्या बॉलवरती ते मात्र बॅटची कडा आणि यावेळीच फलंदाज क्रमांक पहिला मैदानातून होईल. बॅक टू दी पवेलियन, डगआउटचा पहिला शिकार. कमॉन डीजे. चार बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा ऑन अ स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. मागची मॅच अतिशय सुपर डुपर मॅच पाहायला मिळाली. असं वाटलं नव्हतं की इथे मात्र हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाईल, पण जिथे मात्र झुंज पाहायला मिळाली, निहाळ म्हात्रेची कडवी झुंज. तदनंतर शुभम म्हात्रे नावाचं वादळ मैदानावरती आलं आणि वेल फिनिशर म्हणून ज्याची ओळख दाखवून दिली आणि आपल्या सामन्याला विजयी जरूर मिळवून दिला असा तुषार स्पोर्ट मुलेकड हा संघ सामना जिंकला. त्यांना देखील आपण देऊयात बेस्ट ऑफ लक आणि या मॅच कडे बोलूयात जिथे मात्र RS कोटनाका आणि त्यांच्या विरोधात पागोटे ही टीम पाहायला मिळते आहे. आतापर्यंत 4 बॉल संपलेत. 7 धावा ऑन स्कोर बोर्ड आहेत. यावेळचा पुढील बॉल, 4 बॉल संपलेत. 7 धावा धावपटलावरती आहेत. यावेळेस नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतो आहे. फलंदाजचं नाव आहे आकाशच्या बॅट मधून आलाय एक सुमधुर 6 धावांसाठी सुपर डुपर हिट आलाय षटकार. यावेळच्या चेंडूवरती षटकार आलाय. पाहूयात पुढील बॉल. यावेळीचा चेंडू तेज तरार चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या 4 मुंड्या चिट करणारा बॉल. आता मात्र षटक क्रमांक पहिल्या मैदानावरून संपुष्टात आला.
पॉवर प्लेचा षटक संपला, त्यामध्ये 13 धावा खर्च केल्यात. कुठे जाऊ नका, पाहत राहा डीजे मास्टर यांच्याकडून सुमधुर संगीत. तेरा धावा फलकावरती आहेत. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती वैभव याला प्राचारित केलं गेलंय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज केदार भोईर याला पाहू शकाल. जिथे मात्र आर.एस. कोटनाका संघाचा कोयनी हुरा ज्याला म्हटलं जातं तोच केदार भोईर. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव येईल, एका धावेने इथे मात्र धाव फलकावरती नजर टाकलीत तर 14 रन, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा ऑन स्कोअर बोर्ड पाहायला मिळतात. 14 धावा धावपटलावरती आहेत. एक चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. तर यानंतरची होणारी मॅच एका बाजूला आताच विजयी झालेला संघ अर्थातच तुषार स्पोर्ट मुलेखंड आणि त्यांच्या विरोधामध्ये जरीमरी मातवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण एक इनिंग संपायच्या आतमध्ये आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचा. यावेळीचा बॉल आता मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत. ऑफस्टिक सोडून जाणारा बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस अतिरिक्त धाव जोडली जाईल. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. जरी अतिरिक्त बॉल आला तरी ते मात्र कमबॅक करू शकतोय. गोलंदाजच्या मोर्चावरती वैभव गोलंदाज पाहू शकाल. ज्या स्पर्धेसाठी तब्बल प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपये व आकर्षक चषक पाहायला मिळतोय, समसमाती ट्रॉफी. तदनंतर द्वितीय क्रमांकासाठी तब्बल 50,000 व आकर्षक चषक पाहू शकाल. तृतीय चतुर्थ क्रमांकासाठी 25,000 व आकर्षक चषक पाहू शकाल. तदनंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी कूलर पाहू शकाल. तदनंतर मॅन ऑफ द सिरीज साठी एक बायसिकल पाहताय. आणि मॅच वरती कॉन्सन्ट्रेट करूयात, जिथे मात्र धावपटलावरती धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 17 धावा आहेत. पाव्यात अजूनही मैदानावरती जर का बघायला गेलं तर 10 बॉल येणं बाकी असतील. यावेळीच्या बॉल वरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. तदनंतर एक धाव इथे मात्र 2200 रुपयानं आली आहे. एका धावेनं आता बॅट कटच्या रूपाने एक धाव आली आहे. बघता बघता 3 चेंडूंचा खेळ संपला. 18 धावा या धावपटलावरती पाहायला मिळतात. अद्यापही 3 बॉल येणं बाकी असतील. स्ट्राईक एंड वरती केदार भोईरला पाहू शकाल. केदार भोईरकडे जी क्षमता आहे मोठ्या फटके मारण्याची, तेच फटके आता मात्र केदार भोईरला मारावे लागतील. एखादा मोठा फटका आला तर या षटकाची बिग टोटल पाहायला मिळेल. ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. मेन पंचाच्या भूमिकेत संदीप पाटील सर, मॅन फ्रॉम जासई. तदनंतर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र घरत अर्थातच नवीन शेवेगावचे. तदनंतर स्कोररच्या भूमिकेमध्ये जरूर भागेश म्हात्रे यांना पाहू शकाल. आणि जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे, ऐकूयात एक इथे मात्र षटकार आलाय. मी जरूर म्हटलं होतं केदार भोईरकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, तेच फटके आता मात्र केदार भोईरच्या बॅट मधून पाहायला मिळतात.
यावेळच्या बॉलवरती स्टेट डाऊन द ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तदनंतर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन मिसावला. तदनंतर आलेल्या 2 धावा, 2 धावेनं 26 वरती आतापर्यंत स्कोर पोहोचलाय. अजूनही या षटकातील जर का बघायला गेलात तर एक बॉल येणं बाकी आहे. सव्वीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल. यावेळच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी अलॉंग द कार्पेट फटका खेळून काढला. एक धावली आहे. बघता बघता आता मात्र 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 27 धावा ऑन अ स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. कमॉन डीजे. पागोडे टीम मीटिंग घ्यायची नाहीये तर टॉस करण्यासाठी यायचा. तुषार स्पोर्ट मुलेखंड टीमचा कॅप्टन आणि तदनंतर इथे मात्र मातवली टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूयात. टॉस बॉक्स मध्ये यायचा आणि टॉस करून घ्यायचा. निशांत कोहली आपला कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये पोहोचवायचा आणि चला मातवली टीम आपला देखील कॅप्टन आमच्या अतिथी मंचावरती पोहोचवायचा. इथे मात्र 12 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. 27 धावा आहेत. जर का आता मात्र 6 चेंडूंवरती कमीत कमी 10 ते 12 धावा आल्या तर मात्र 40 प्लस जरूर धावसंख्या पाहायला मिळेल. यावेळी जेलची शक्यता होती जरूर आणि त्या चेंडूवरती एक धाव आली आहे. केदार भोईर या स्ट्रोक वरती कुठेतरी नाराज दिसतोय. एक धाव आली आहे. 28 वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. 28 रन ऑन अ स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आली आहे. अजून 5 चेंडू असतील. 5 चेंडूवरती कमीत कमी 10 ते 12 धावा आल्या तर जरूर 40 प्लस ही धावसंख्या पाहायला मिळेल. ती म्हणजे RS कोटनाका टीमच्या माध्यमातून. पाव्यात क्वार्टर फायनलची मॅच पाहायला मिळतोय. एका बाजूला पागोटे तदनंतर दुसऱ्या बाजूला RS कोटनाका. दोन्ही संघ अर्थातच दादा संघ आहेत. पाव्यात आता मात्र कोणती टीम या मॅच वरती वर्चस्व दाखवेल. पहिल्या बॉलवर एक आली आहे. 28 पर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. यावेळचा बॉल लोअर फुलटॉस पाहायला मिळतोय. बॅटन बॉलचा नीट कायचा संपर्क आला नाहीये आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. त्यावरती 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 धावा आल्यात आणि 2 धावेनं 30 धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळतात. अजूनही 4 बॉल आता पाहायला मिळतील. 4 बॉल वरती काय घडेल काय बिघडेल. चला मातवली टीमचे कॅप्टन आणि मुळेखंड टीमचे कॅप्टन टॉस साठी घ्या. मुलेखंड टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. यावेळचा चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न केला. तदनंतर एक धाव आलेली पाहायला मिळतोय. एका धावेने धावपटलावरती 31 धावा पाहायला मिळतात. अजूनही 3 बॉल आतापर्यंत येणं बाकी असतील. पाहूया 3 चेंडूंवरती कितपर्यंत धावा आता मात्र उभारल्या जातील. मातवली आणि मुलेखंड या 2 टीमच्या दरम्यान टॉस आपण करतोय. कॉल करेल मुळेखंड टीमचा कॅप्टन कॉल करणारा. इट इज कॉल हेड आणि टॉस जिंकला मातवली टीमच्या कॅप्टन. टॉस जिंकल्यानंतर निर्णय टीम डिसिजन. लवकर आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा. ओ टू कॉम बॉक्स
शांतनुसार यावेळच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नामध्ये 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. आल्या 2 धावा, 2 धावेने नजर टाकूयात धाव फलकावरती. 33 रन ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडू आता मात्र येणं बाकी असतील. 2 चेंडूंवरती एखादा तडाखेबंद स्ट्रोक आला तर मात्र एक मोठी धावसंख्या, सन्मानजनक धावसंख्या ही 3 षटकांमध्ये पाहायला मिळेल. आतापर्यंत 33 धावा तर ऑन स्कोर बोर्ड आहेत. अजूनही 2 बॉल आता मात्र येणं बाकी असतील. केदार भोईर स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. यावेळच्या चेंडूवरती यूज हाय अँड हँडसम बिग 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 आलाय षटकार कमांडीचे. आता मात्र 39 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतोय. केदार भोईरला माहिती आहे कोणत्या चेंडूची वाट पाहायची, तदनंतर कोणत्या चेंडूची वाट लावायची आणि त्या चेंडूची वाट लावली आहे. षटकार आला. 39 धावा धाव फलकावरती आहेत. आतापर्यंत शेवटचा एक बॉल येणं बाकी असेल. एक चेंडू शेवटचा बाकी आहे. पाहूया त्या चेंडूवरती कितपर्यंत धावा आता मात्र उभारल्या जातील. एकेरी दुहेरी षटकार चौकार पाहूयात की निर्धाव. शेवटचा बॉल, यावेळचा बॉल लोअर फुलटॉस पाहायला मिळतोय. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. एक धाव तर केली आहे आणि दुसरी धावेचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नामध्ये 2 धावा केल्यात. 41 उभारल्यात. विजयासाठी करायच्या आहेत त्या म्हणजे 42 धावा. राजेंद्र भगत सर चिरनेर यांचा धन्यवाद. ओर टू कॉम्बॉक्स. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये. 18 चेंडू मध्ये 42 करायचे आहेत. 18 बॉल 42 ची आवश्यकता आहे.
चला लवकरात लवकर स्पीडअप करायचं आहे. टीम मिटिंग जास्ती काही घ्यायची नाही आहे. 18 मध्ये 42 करायचे आहेत. चला 18 चेंडू 42 ची आवश्यकता असताना आता मात्र कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजाच्या मोर्चावरती आणला जाईल. यावेळचा पहिला बॉल स्ट्राईक पाहायला मिळतोय. शेडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन मिसावलाय. गोलंदाजाच्या मोर्चावरती गोलंदाज दीपेश पाहायला मिळतात. पहिलाच बॉल आला निर्धाव. यावेळचा बॉल आता मात्र भीमर चेंडू पाहायला मिळेल आणि त्या चेंडूवरती चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. कमॉन डीजे. कॉन्सन्ट्रेट. इथे मात्र पहिला बॉल आला नो. तर नंतरच्या चेंडूवरती वाईट बॉल आला. 0 चेंडूवरती एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 6 धावा. जर का इथे मात्र मागच्या सामन्यामध्ये देखील बघितलात तर गोलंदाजी करत होता अनिकेत म्हात्रे. त्यांनी देखील एक चेंडूवरती 6 दिल्या होत्या आणि या सामन्यामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती 6 आल्यात. पाहूयात पुढील चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल. एक चेंडूचा खेळ संपलाय. पुढा चेंडू. यावेळचा बॉल ओव्हर फुल टॉस पाहायला मिळाला. या चेंडूवरती जर का चेंडू बॅट वरती आला असता तर जरूर सीमा पार गेला असता. तसं काय घडत नाहीये. आता मात्र निर्धाव आलाय. 2 चेंडूंचा खेळ संपला जातोय. 6 धावा या धावपटलावरती पाहायला मिळतात. यानंतरची होणारी मॅच एका बाजूला मुलेखंड संघ तदनंतर मातवली टीमनं टॉस जिंकलाय. आपण आपला निर्णय कळवायचा आणि मैदानावरती जायचा आहे. यावेळीच्या चेंडूवरती शेडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी एक गगनचुंबी गगनभेदी षटकार. कमाल. जिथे मात्र गोलंदाज दीपेश वरती हल्ला बोल केला जातोय. यावेळच्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बॅटन बॉलचा संपर्क आला. एक धाव आली आहे. एका धावेने धावफलक 13 पर्यंत जाऊन पोहोचला. आतापर्यंत चेंडू संपलेत ते म्हणजे 4 बॉल संपलेत. 13 धावा या धावफलकावरती आहेत.
यावेळच्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय. आउटफील्ड फास्ट आहे, थोडीशी खरं पाहायला मिळतोय आणि त्या चेंडूवरती आता मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 आल्यात, 15 धावा 5 चेंडूंवरती आल्यात. आता मात्र गोलंदाज दीपेश वरती कुठेतरी फलंदाज हवी होताना पाहायला मिळतात. 15 धावा या जरूर पाहायला मिळतात. मागच्या सामन्यामध्ये देखील पहिल्या षटकामध्ये 15 होत्या. पाहूयात या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती काय घडेल, काय बिघडेल. यावेळचा बॉल स्लोअर फुलटॉस पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलचा संपर्क आला, तदनंतर फेकला जाईल. तत्पूर्वी इथे मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 आल्यात, तिसरीचा प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र 3 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्यात. मागच्या सामन्यामध्ये देखील 18 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. आणि मात्र आपण आठवावा लागेल तो क्षण आणि या सामन्यामध्ये देखील पहिल्या षटकामध्ये आल्यात 18. कमांड डीजे. अठरा धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 42 करायचे आहेत. आता मात्र समीकरण सोपं होताना पाहायला मिळतोय. विजयासाठी 12 चेंडू आणि 24 ची आवश्यकता आहे. अठरा धावा फलकावरती पाहायला मिळतात. पहिलं षटक संपुष्टात आलाय, दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजासाठी प्राचारित केलाय मिलिंद यांना, ज्यांनी मागचा सामना जिंकून दिला होता. 6 बॉल मध्ये 10 ची आवश्यकता असताना इथे मात्र जरूर आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. सन्माननीय नितीन दादा पाटील यांच्याकडून गणेश याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे मात्र आता निर्धाव आलाय. निर्धाव चेंडू. हॅलो हॅलो हॅलो. निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. हॅलो. यावेळच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये यू मिस आय डेफिनेटली इट. फलंदाज त्रिफलाचीत बाद. हेल
10 चेंडू 24 आवश्यकता. हॅलो हॅलो. 28 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या. चेंडू क्रमांक आतापर्यंत संपुष्टात आले ते म्हणजे 4. 28 धावा या धाफलकावरती आहेत. अजूनही 2 बॉल येणं बाकी असतील. 8 चेंडू 14 ची आवश्यकता. सात चेंडू 14 ची आवश्यकता. सहा चेंडू 14. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये. 6 चेंडू आणि 14 ची आवश्यकता आहे.
मनीष पाटील याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी नितीन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. पाहूयात आता मात्र विजयासाठी 5 चेंडू आणि 13ची आवश्यकता आहे. 5 चेंडू 13ची आवश्यकता आहे. पाहूयात आता मात्र काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकणार ही मॅच. या वेळचा चेंडू आता मात्र अतिरिक्त चेंडू पाहायला मिळतोय. 5 चेंडू 12ची आवश्यकता आहे. या वेळच्या चेंडूवरती मोठा फटका. जी हा, हाय अँड हँडसम लंगेनली बिग बिग षटकार. आता मात्र विजयासाठी 5 चेंडू 6ची आवश्यकता. 4 चेंडू 6ची आवश्यकता. चार चेंडू 7ची आवश्यकता आहे. चार चेंडू आणि 6ची आवश्यकता आहे. यावेळच्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आलाय. यावेळेस त्याला चकवत चेंडू चाललाय सीमारेषा पार. आलाय षटकार. सामना जिंकलाय पागोडे टीमनं. वेल प्लेट पागोडे टीम. तर चला मातवली टीम, आपण आपला निर्णय कळवायचा आहे आणि मैदानावरती जायचा आहे. ओ टू कॉम्बॉक्स नितेश. इथे मात्र आवाजामध्ये बदलाव करूयात. सुनीलजी लांबोर यांच्याकडे धन्यवाद. सँडी यांचा मोबाईल हरवलाय. सॅमसंगचा मोबाईल आहे. जर का कोणाला मिळाला तर ते मात्र कॉम बॉक्स मध्ये आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मनीष